शिकवायचं शिकवा. अरे शाहिस्ता खानच्या लालवाला चलना, शाहिस्ता खानच्या बहिणीची पुरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मालों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्ता खान शत्रु है पण बायकोला सांगते बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, नामुराद क्या बोल रही है. गए औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते, किसी औरत पे हाथ नहीं उठाते. तू बोल क्या रही है. लड़की उठा ली, जहां बना लड़की मिल नहीं रही, क्या मतलब निकाले क्या इसका. शाहिस्ता खान शत्रू आहे पण सांगतोय अगे छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांनी पोरगी उचलली असेल ना तर शब्द देतो शाहिस्ता खान, पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. याला मावळं म्हणायचं, याला माझी शिवशाही म्हणायचं. वाईट वाटतं दादा, त्याच महाराष्ट्रात बाया नाचवणाऱ्या औलादी जन्माला आल्या. बहिणी म्हणून पायाला हात लावते, चुकलं तर माफ करा, पण एक वाक्य नक्की सांगेल. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपली औलाद बाया नाचवणारी नाही, बाया वाचवणारी आहे. आपण स्त्रीचा सन्मान करणारी माणसं आहे. हेच आपलं शास्त्र आहे, हाच आपला धर्म आहे. या मग काय महाराज, इथं प्रत्येक भल्याभल्यांचं टिकलं नाही. ज्ञानोबाराय तुमचं कसं शक्य आहे. ज्ञानोबाराय म्हणले कसं सांगू तुम्हाला, जे तुकोबाराय म्हणतात तेच मला म्हणायचंय. म्हणजे बघा महाभारतामध्ये अभिमन्यू, महाभारतामध्ये धर्मराजा चिंतित आहे, कोण जाणार चक्रव्यूहात. अर्जुनाला पाठवावं तर बाहेर कोणी युद्ध जिंकू शकणार नाही, आणि आतमध्ये जायची कुणाची ताकद, एवढं ज्ञानही नाही बुद्धीही नाही. मग धर्मराजाला अभिमन्यू विचारतायत राजा मी जाऊ का, जातोस का, जा. धर्मराजाने पाठवलं अभिमन्यूला चक्रव्यूहात. 7 मंडला पार केली, केंद्रबिंदूपर्यंत पोहोचला अभिमन्यू, पण तिथून पुढे त्याला माघारी येता आलं. केंद्रबिंदू मध्ये जयद्रथाने अभिमन्यूच्या मानेवर लात घातली, अभिमन्यू पडलाय. जयद्रथाने त्या पडलेल्या अभिमन्यूकडे बघून खळखळत हसत स्मितहास्य केलंय. अर्जुनाला राग आलाय, अरे क्षत्रिय धर्म आहे तुझा, एकतर पडायला नव्हता पाहिजे तू, आणि पडला तर जगायला नव्हतं पाहिजे तू, अजून जिवंत. अभिमन्यू म्हटला पिताजी मी जिवंत आहे त्याचं कारण आहे ह्या जयद्रथाने माझ्या मानेवर लात घातली आहे, याचा बदला घेईपर्यंत मी मरणार. अर्जुन म्हटले शक्य नाही, पण बाप म्हणून शब्द देतो, जयद्रथाला जर उद्याच्या सूर्यास्तापर्यंत मारलं नाही तर स्वतःची चिता स्वतः रचल आणि त्याच्यावर स्वतः उडी मारेल. अभिमन्यू मेला, बापाने शब्द दिला, पण शब्द अर्जुनाचा आहे. उद्याच्याला मारायचा जयद्रथ, सूर्योदय झालाय, शंख पुकारणी आहे, युद्ध चालू झालंय, दिवसभर जयद्रथ हुडकला, सापडला, आता सापडलाच नाही तर मारायचा कसा. भगवान श्रीकृष्ण चिंतित, आता काय करायचं. कारण अर्जुनाने चिता रचली त्यात उडी मारली तर ही महाभारत ऐकणारी लोक म्हणतील हे न उडी मारूस तर ही पाठीमागे उभा राहिला करीत काय होता. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे तरले तर ती हा नामधारकाचा घालोनिया भार, हे शब्दच ना संतांचे. उद्या महाभारत ऐकणारी लोक काय म्हणतील, अर्जुन मरेपर्यंत कृष्ण करीत काय होता. श्रीकृष्ण येतो, सुदर्शन चक्र फिरवलं आणि सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. अर्जुनाला वाटला आपण हरलो, चिता रचली, उडी मारणार. श्रीकृष्ण म्हटले आपल्याकडे नियम आहे, मरायच्या आधी आम्ही जातो आमचा राम राम घ्यावा. आता सगळे जण पोचले होते ना अर्जुन मरताना बघायला, त्यात जयद्रथही आला होता. कारण आपल्या धर्माचा नियम आहे, शत्रू जरी असला तरी अंतकाल चुकवायचा हा नियम पाळणार असं देवाला माहित होतं. जयद्रथ गर्दीत उभा होता, आता सगळ्याला राम राम घालायचा म्हणून अर्जुनाने घालीन लोटांगण वंदीन चरण. जसं मागं बघितलं मागच्या गर्दीत जयद्रथ बसला, पण मारायचा कसा, सूर्यास्त झालाय का. सुदर्शन चक्र महागारी घेतलं, सूर्यास्ताला वेळ होता. अर्जुनाला कल्पना कळली, जागेवर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट उत्तर द्या वागलगावकर, मेला कोण, जयद्रथ. हा मारला कुणी पण मेला कोणामुळे. आपलं बी तसंच आहे महाराज बरं का. म्हणजे मारणारा जरी अर्जुन असला तरी मारवून घेणारा माझा देव आहे. इथं वचन देणारे जरी ज्ञानोबाराय असले तरी पूर्ण करणारा माझा पांडुरंग आहे प्रथम चरण.
अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची राज्य आहे याचं कारण मी अवतार त्याचा आहे. मी करतोय म्हणजे मी नाही. अहो जिथं मी गेलोय ना तिथं गेल्यावर मी राहिलो आपल्या संसाठी करोनी मी देवाला आलिंगन दिलं. देव पहावया तेथे देवाची होणी. अहो देवाला मी आलिंगन दिलं देवानं मला देव केलं. मग आता मी देव आहे म्हणल्यावर मला काही अशक्य आहे का? देवाला काही अशक्य आहे का? ज्याची निर्मिती त्याला काही अशक्य आहे का? मग संसारही सुखाची करायची ताकद आहे. फक्त जाई न गे माये पण पंढरीलाच का जायचं? काशी वनारसी द्वारका मथुरा पंढरीच का? आता बसले पंढरपूर कुणीकडे? आता इथून पंढरपूर कुणीकडे? हा कुठल्या दिशेला आहे पंढरपूर? बोल की मग इकडे पंढरपूर इकडे माझ्या पाठीशी. आता मी काय करते इकडे चेहरा करून म्हणजे पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चालते. किती चालते? 3. मी पंढरपुराच्या वाटेनं 3 पावलं चाललं. माझा पंढरीचा बाप माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. हे पंढरीच्या वारीचं महात्म्य आहे. पंढरीची वारी आम्ही का करतो? कारण मी विठ्ठलाजवळ पोचायच्या आधी विठ्ठल माझ्या घरी पोचलेला असतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणून जाई न गे माये या पंढरपुरा. कारण सगळ्या सुरुवात मूळ बघा मूळही आणि शेवटही पंढरपूरच आहे. कार्तिकीला सुरूही पंढरीच होते आणि आषाढीला समपते पंढरी. पंढरीच्या पुढे मुक्काम. मग जिथं शेवट आहे तिथं फळ भेटतं. काल्याला फळ भेटतं ना, काल्याला फळ भेटतं ना. तसंच महाराज काल आहे पंढरी म्हणजे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. म्हणजे पंढरपूर काय आहे? माहेर आहे, मूळ आहे. मूळ संत म्हटले आमच्यासाठी जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेरात सुख दुःख सांगता येतं. आता मला सांगा माहेरी 8 वाजेपर्यंत झोपलं तर कोण काय म्हणणार आहे का? उलट आई म्हणून झोपू दे माझ्या लेकराला सासरवास असते. आई पण आई असते का महाराज? काय पण माहेर असतं. अहो आई सगळं गोळा करते हो. तिखट मीठ पीठ सीताफळ रामफळ बोर अहो दारातलं टमाट बटाट भुईमुंगाचा पाला सुद्धा म्हातारी सोडीत नाही. काय सांगायचं महाराज? सगळ्या शेंगा एवढे 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 गटुडे बांधून देते. लय पैसा नसतो महाराज आईकडं पण लेकीच्या लेकीसाठी तेवढंच जपू जपू ठेवते. निघाली लेकीची लेक लेकाच्या लेक की महाराज तेवढंच त्यांच्या हातात घालते.
जगात एक मात्र खरं आहे, पांडुरंगानंतर आमचं कोण दैवत असं तर ती माझी माय आहे, ज्याला पांडुरंग स्वरूप मी मानते आणि पांडुरंग तिच्यात बघते. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच. कृपे माझा प्रश्न आहे माय बाप, खरं सांगा, ज्याला घरातली आई कळली नाही त्याला जगाची आई कळणार आहे? ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाच बाप कळणार आहे? विनंती महाराज, आधी घरातले तरी समजून घ्या रे, अवघड झाली परिस्थिती नाही का महाराज. विनंती आहे, पण जुने दिवस होते महाराज. खरं सांगू, लेकरं तुमच्या हातात आहेत, तुम्ही येड्या नाहीत माय, तुमच्यासारखं हुशार जगात कुणी नाही. कौतुक आहे मला माय मावल्या तुमचं, कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. खरं आहे का खोटे सांगा ना माय? गरीब आहे म्हणून नाही, डोकं आहे तिला. आजही माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, अहो 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण त्यांना त्या रुपयाची जाण आहे. कौतुक आहे मला माय मावल्या. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. अहो जगात जे सगळ्यांना जमलं नाही, अरे ब्रह्म विष्णू महेशाला जे जमलं नाही ते माझ्या दुर्गा मातेनं महिषासुरमर्दिनीनं करून दाखवलं. ही ताकद माझ्या स्त्रीमध्ये नाही, ताकद आहे का माय तुमच्यात? तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करताय, स्वतःला ग्राह्य धरताय, फार ताकद आहे तुमचं. कुठे चुकतंय महाराज माहिती आहे काय? कायम वाक्य लक्षात ठेवा, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसते, ती फक्त घेऊन बसतो, नाटकं करतो, वाचत नाही. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, तुमचं लेकरू तुमच्या शेजारी पुस्तक घेऊन बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे तुमच्या हातात आहे. नाही मला वाटतं आजकाल कोणाच्या घरात गेलं ना त्या लेकराच्या हातात मोबाईल असतो. त्या आईला म्हणलं ना, आई नका लेकराला मोबाईल द्यात जा, तेवढंच नादी लागतंय, नाहीतर कामच करू देत नाही. ना दिला होती हे का वागलगावच्या बाया? ना दिला होती लाव गेला. अगं मग थोड्या वेळ देत जा. एकदा मोबाईल घेतला की कुणाच्या बापाचं ऐकत नाही. अगं तुझं ऐकलं तरी लय आहे. अगं 1.5-2च आहे ते तुझं आहे, तुझ्या पोटातून जन्माला आलंय, गुडघ्यापर्यंत आहे, तुझं ऐकत नाही माय, तुझं होय गे वागलगावच्या बाया तुझं. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही, 1.5-2च ऐकत नाही. अगं बोलायला लागले असं किती बोलता तुम्ही? अहो एखादी श्रीमंताची बायको करावी काय त्या नवऱ्याची हालत काय बोलती महाराज. माझा बाप काय दलिंदर नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं मी तुला वय म्हणलं. हे बघा माय मावल्या, सगळा संसार तुमच्या हातात आहे. माझ्या तुकोबाऱ्यांचं सामर्थ्य आवलीमुळे सुद्धा आहे. माझ्या तुकोबाऱ्याची बायको काही गरीबाची नव्हती मायबाप. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबाऱ्याची बायको आवली. 35 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती एकर बाया? 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. वागलगावात नाही, पुण्यात 3500 सव्वा एकर ऊस आहे आपल्या बापाचा. नाहीतर एखादा एकर कापूस असेल तरी नाचतीच नाचती महाराज. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली होते, तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. त्या आवलीमुळे माझ्या तुकोबाऱ्यांचा संसार सामर्थ्यशील आहे. हे त्या लक्ष्मीमुळे, हे माझं शास्त्र सांगतं, न्यायशास्त्र. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सबलम तस्य जीविता. ज्या घरातली स्त्री कठीणातली कठीण परिस्थिती हसमुख चेहऱ्यानं निभावते, अहो धोतर नाही धोतर. तुकोबाऱ्यांची अवस्था, दुष्काळामध्ये सगळी कोठार धान्य रिकामी केली लोकांसाठी, तुकोबाऱ्यांनाच काही राहिलं नाही. कालांतराने एवढं, कारण तुकोबाऱ्या 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या त्यांनी इंद्रायणीत बुडवल्या. किती बैलगाड्या? 25 बैलगाड्या शेतकऱ्यांची कर्जपत्र इंद्रायणीत बुडवली. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी आणि 300 ते 400 तोळ सोनं तुकोबाऱ्याकडे घाण होतं. एवढ्या बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्यात. गरिबी आली कालांतराने. दुसरं जोड नाही धोतराचा. धोतर फाटलं, अहो द्वारा नाही शिवायला. 2 गाठी मारल्या माझ्या आवलीनं, खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून माझ्या नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून येईल, लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून येईल. नात्यांची लाज जी उंबरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही ना, माझा विठ्ठल तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही. हात सत्य आहे. तुम्ही नका वाजवू, तुमची लय बेकार आहे. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय 3दा खाऊन. अहो नात्याची लाज कधी उंबरट्याच्या बाहेर येऊ द्यायची नसते महाराज.
आपल्या माणसाचं उन्ह दोन कधी जगाला सांगायचं नसतं मायबाप. अहो तुम्ही शेजारीला जाऊन सांगता काय माय सासू शेजारी म्हणते होय बाय तुझ्यासारखी सासू भेटली असती मी भाटे पेटिवली असती. आणि तीच तुझी सासू तिच्याकडे गेली की तीच शेजारीने म्हणते खरंय माय आणि तुझ्यासारखी सून मला भेटली असती नुसती लागा लागा मला बघाच आहे आणि तुझ्यासारखी सून मला भेटली असती दिवसातनं 3दा हाणली असती. घरात भांडणं लावतात ही माणसं. जगाच्या नादी लागू नका. लोकाला सुखही सांगू नका आणि दुःखही सांगू नका. हां तुमच्या प्रगतीवर जळतात ही माणसं. अरे लोक आहेत इथं कसं आहे गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली आणि काळी केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे तुमचे मित्र बायको करू दे ना तुम्हाला तुम्ही काय आयुष्य जगता रे? अरे मित्र असावा सुद्धा माझ्यासारखा. विश्वास किती मित्रावर. घरी खायला अन्नाचा कण नाही. सुशला माता बायको रडून सांगते काहीतरी मागा तुमच्या मित्राकडं. द्वारकेचा राजा येतो बायकोला ठामपणे सांगतात सुधामा अगं विश्वास आहे माझा त्याच्यावर तो परीक्षा बघतोय माझी त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. अगं मेलो तरी 72 पण त्याच्याकडे मागणार नाही कारण तो मला मरू देणार नाही. हा विश्वास माझा त्याच्यावर आहे. या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी माझ्या भगवंताने मित्र मनावर आला. सुनते ही तोड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन बराबर में अपने सुदामा चरण आंसुओं से प्रभु ने धुलाए. चरण आंसुओं से प्रभु ने धुलाए. मुबारक मनी को भूत की अचंभा ये मेहमान कैसा अजीब आया. आमच्या मित्रमंडळीचं कसं आहे खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली की सगळी मागं पुढं करतात. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की आपली खरी माणसं कळतात. हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे दादा. कोरोनात कळलं कुणाचं कोण आहे ती. करोडपती होता करोडपती पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको सख्खी कुत्र्यासारखी भाकर टाकायची मोत्या नवरा मोत्या एकाच खुटीला होता. तेव्हा त्याला कळलं नाही कुणाचे कुणी तवा. अरे तुकोबारा आधीच म्हणतात सावध झालो हरीच्या आलो जागरण. अवघडे दादा. मी तर म्हणते 2-3 वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या येऊ द्या. लय माजटली होती लोक लय जिरली. फक्त वाईट याचं वाटतं महाराज लोकांची बी लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता वय. मला वाटायचं शिवलीला पाटील आहे आपण 10 माणसं पुढे 10 माणसं मागे तारका भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्रा खात नाही आपल्याला. कीर्तन चालू आहे तोपर्यंत मजा आहे. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे 2 वर्ष मिळता कुठे आता शेल्फ्या काढतो रे. कवा तरी वाईट काळात पण मदत करीत जा. अहो खरं सांगते गायनातला आवाज संपला वादनातला ताल संपला आणि कीर्तनातलं सामर्थ्य संपलं की आपलं काही आपल्याला लोक मानतात ती फक्त आपल्यावर असलेली माऊलींची कृपा आहे. बाकी दुसरं काहीच नाही महाराज. कृपा संपली की जगात आपल्याला कोणी मानणार ही कृपा आहे. विनंती महाराज पण काही म्हणा. कोरोनात एक गोष्ट लईच चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगलं तर खपल्या यात काही वादच नाही. चिचक्या इतकं नाक टीव्ही फुलाच्या गाडीत हसत हसत याला सकाळी कळलं हिला नाकच नाही.
रात्री मास्क मुळे लय मजा आली मला. कोरोनात ज्यांनी ज्यांनी लग्न केली त्यांची लय मजा चालू आहे आता. मजा आहे पण असू द्या, वेळेला समजून घेता हे फार महत्वाचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, कोरोनाचा विषाणू दिसला का दादा? कुठल्या लॅबमध्ये दिसला? नाही दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, कारण अनुभव आहे, खूप गेले. कोरोनाचा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. न दिसणारा विषाणू मारतो याचा जर विश्वास आहे, तर न दिसणारा माझा पांडुरंग तारतो याचाही विश्वास ठेवून बघा. देव तारल्याशिवाय सोडत या विषयाकडे. पण आम्ही ज्यांनी पंढरीची वारी केली, अरे दास विठोबाचे ताकद काय महाराज त्यांच्यामध्ये, संस्कार काय त्या लेकरांना. मी विचार करते, काही धनवान असेल ते कुटुंब ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते, अहो काय भाग्यवान असेल ते घर ज्यांच्या घरात तुकोबांचा गाथा वाचला जातं, काय काय पैसा असेल त्या घरात जिथं पंढरीची वारी केली जाते. आणि काही भिकारी असतील ते बंगल्यावाले ज्यांच्या बंगल्यात ज्ञानेश्वरी नाही. आणि काय हलकट असतील ती जनावरं ज्यांना हरिपाठ पाठ नाही. चूक तुमची बी नाही रे, नाही खरं तुमची बी चूक नाही. आजकालची पिढी आता एवढी लेकर आहेत, ह्याला कीर्तन आवडत नाही असं नाही. आज तुम्ही पुढे येऊन सप्ताह केला, पोरांनी साथ दिलीच ना. अरे पंक्ती वाढायला पोरं आहेत, पंक्ती वाढायला पोरं आहेत, मंडपाचा तंबू ठोकायला पोरं आहेत, मानस लोकांना आणायला न्यायला पोरं आहेत. जेवढे कष्ट सप्त्यात पोरं करून दाखवतात तेवढी बाकीच्यांनी करून दाखवा. मी शब्द देतो तुम्हाला, या तरुण मंडळीमुळे फक्त एवढा वैभव सप्त्याला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. या गावात तरुण आणि जी काय 2-4 राहिल्यात सप्त्यात काम करायची, कडू आणू या मरा इथं सप्त्यात, बायको तरी चांगली भेटल, दुसरं काय नाही. पण जरा करा करा, जरा चांगलं होईल तुमच्या जीवनात येऊन. आणि केल्याशिवाय नाही बरं का. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणीने मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृग आहे. वारकऱ्याची पत्रवाळी उचलणं म्हणजे वैकुंठीच्या रायाचं दर्शन घेतल्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. की ताकद या वारकऱ्यात आहे. वारकरी म्हणजे काय साधा वाटतो काय? पंढरीचा वारी करणारा काय साधा वाटतो? नामदेवरायाच्या दिंडीत निस्ते असे जन कीर्तन कधी ऐकलं नाही, तमाशा कधी सोडला नाही असे गेलते. ती मरणाच्या यादीत त्यांचं नाव आलतं. त्यांना एवढं वर्ष मरायचं नव्हतं. मग ती काय म्हणले, काय करू नामदेवराय? ती म्हणले काय नाही, मरायचं नसेल तर माळा घाला. ते म्हणले 2 घालतो 2. तुम्ही 1 म्हणता, मी 2 घालतो. मरायच्या भीतीनं 2 घातल्या आणि शर्टाच्या वर न घातल्या दिसल्या पाहिजे ना. शर्टाच्या वर न घालणारी जातीच लय बेकार. माळा आतनच असावी महाराज बरं का. चला मग काय मजाच मजा महाराज. निस्ती वारी चालू झाली, यमदूत आले, अमुक अमुक पंढरी, तमुक पंढरी, डमुक पंढरी. कस काय? काय नाही म्हणले, तुमचा पेपर फुटलाय. सगळ्यांना कळलं तुम्ही येणार आहे. त्यांना न्यायला ते गेले नामदेवरायाच्या दिंडीत. अहो यमदूत न्यायला आले. यमदूतांना पाहून नामदेवराय सांगतात, हे नवीन माळकर हो, तुमचं गिराईक आलं रे. म्हणे आता काळजी करू नका, अरे पंढरीच्या वाटेवर आहेत तुम्ही, फक्त माझा भगवा पताका वर करा. यमाची हिम्मत नाही तुम्हाला न्यायची, एवढी ताकद माझ्या भगव्या पताक्यात आहे. उंच पताकांचे भार भय पळती यम किंकर, भय पळती यम किंकर. यमदूत पळाले पण वाकरी पर्यंतच पळाले. की माळकर खोटी होतं ना. माघारी आले. नामदेवराय म्हणले, ए नवीन माळकर हो, गिराईक माघारी आलं. कस काय? ते म्हणले तुम्ही आताच घातली ना म्हणून.